अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदयांनी अभिभाषणामध्ये जे मुद्दे मांडलेले आहेत ते जनतेचं समाधान झालं असं मला तरी वाटत नाही. प्रत्येक विषय जो आहे त्याचा उल्लेख जो आहे तो अर्धवट करण्यात आलेला आहे. अगदी सगळ्यात महत्त्वाचा राज्याच्या दृष्टीने, ग्रामीण भागाच्या दृष्टीने कुठला विषय असेल तर तो अवर्षणाचा, दुष्काळाचा, पाणी टंचाईचा आहे. गेल्या वर्षी खरीपामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालं होतं. राज्यपाल महोदयांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये उल्लेख केला की खरीप हंगामामध्ये जवळपास 15,750 गावे अवर्षणामुळे बाधित झाली. त्यांनी मान्य केलं. केंद्र सरकारने कडे अवर्षण निवारणासाठी महाराष्ट्र शासनाला 3,049 कोटी रुपये सहाय्य दिले असं देखील त्यांनी नमूद केलेलं आहे. मागणी केली किती आणि प्रत्यक्षात पैसे मिळाले किती याचा जर विचार केला तर केवळ जिरायती पिकापुरते पैसे, तेही जास्त पैसे जे आहेत ते राज्याकडूनच मिळालेले आहेत. आणि बागायती जे काही क्षेत्र होतं, फळबागा ज्या होत्या, जे बहुवार्षिक पिकं आहेत, त्याला जे काही अनुदान द्यायला हवं त्याचा कुठे उल्लेख देखील या भाषणामध्ये नाहीये. शेतकऱ्यांना या मदतीची मोठी गरज आहे, त्यामुळे याचा उल्लेख होणं गरजेचं होतं. शासनाच्या उत्तरामध्ये ही मदत कधीपर्यंत मिळेल याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे उल्लेख व्हायलाच हवा अशी माझी आग्रहाची मागणी आहे. रबी 2015-16च्या बाबतीत देखील राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की केंद्र सरकारने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत सहाय्याचे निकष सुधारित केले आहेत आणि ते आपल्या राज्याने स्वीकृत केलेले आहेत. आता रबी 2015-16 हा जो हंगाम आहे, या हंगामात देखील प्रचंड प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान झालेलं आहे. 33% जास्त नुकसान पिकाचं निश्चितपणे झालेलं आहे. परंतु नुकसानाचं परिमाण जे आहे ते काढण्याची अजून काही प्रक्रिया सुरू झालेली नाहीये. सुदैवाने लोकांनी पीक विम्याचा हप्ता भरलेला आहे आणि पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून हे स्पष्ट होणार आहे की 33% जास्त नुकसान झालेलं आहे. त्यामुळे स्वाभाविकच माझी मागणी अशी आहे की रबी हंगामामध्ये जे काही नुकसान झालंय, 33% जास्त नुकसान झाले, त्यामुळे केंद्र आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून जे काही मदत, अनुदान, अनुज्ञा आहे ते तातडीने देण्यात यावं. अध्यक्ष महोदय, एवढा मोठा दुष्काळ आहे, ग्रामीण भागातला माणूस अतिशय आर्थिक अडचणीमध्ये आहे, ग्रामीण अर्थव्यवस्था कोसळलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातला जो विद्यार्थी आहे त्याचं जे शैक्षणिक शुल्क आहे ते माफ होणं गरजेचं आहे. एकट्या दुकट्या तालुक्या किंवा जिल्ह्याचा विषय नाहीये, परंतु ज्या गावामध्ये पैसेवारी 50च्या आत राहिलेली आहे, या प्रत्येक गावातल्या विद्यार्थ्याचं जे काही शैक्षणिक शुल्क आहे ते माफ होणं गरजेचं आहे. याचा उल्लेख या अभिभाषणामध्ये कुठेच नाही. अतिशय महत्त्वाचा विषय आहे, कारण विद्यार्थ्यांचं शिक्षण जर थांबणार असेल, पैशाअभावी शैक्षणिक शुल्क भरता येत नाही म्हणून, तर त्याच्या इतकी दुर्दैवी बाब दुसरी कुठली असू शकत नाही. युवकांना प्रोत्साहन द्यायचं असेल तर शिक्षण महत्त्वाचं आहे आणि पैशामुळे शिक्षण जर दुष्काळग्रस्त मुलांचं जर थांबत असेल, दुष्काळग्रस्त कुटुंबाचा विद्यार्थी जो आहे तो शिक्षणापासून वंचित राहत असेल तर ते अतिशय चुकीचं राहणार आहे. महाराष्ट्राच्या राज्याच्या आपल्या हिताचं ते नाहीये, अभिभाषणामध्ये उल्लेख नाहीये, परंतु सरकारने याच्या बाबतीमध्ये आपली भूमिका निश्चितपणे स्पष्ट करायलाच हवी. गेल्या वर्षी महामहिम राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये उल्लेख केला होता जलयुक्त शिवार अभियानाचा, आणि त्यामध्ये ते म्हटले होते की या अभियानाद्वारे पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीस चालना देण्यात येईल. आता गेल्या वर्षी जो उल्लेख केला होता त्याच्या अनुषंगाने या पूर्ण वर्षामध्ये सूक्ष्म जलसिंचनासाठी नेमकं काय प्रोत्साहन देण्यात आलं, प्रत्यक्षात शेतकऱ्यापर्यंत किती पैसे मिळाले हे सांगणं देखील गरजेचं आहे असं माझं मत आहे. ती माहिती देण्यात यावी. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी 5,000 गावे टंचाईमुक्त करण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठरवले आहे असं राज्यपाल महोदयांनी गेल्या वर्षी सांगितलं होतं. मात्र या 1 वर्षामध्ये कुठले 5,000 गावं टंचाईमुक्त झालेत याची नावं देखील जाहीर होणं गरजेचं आहे. माझ्या जिल्ह्याचं जर सांगायचं म्हटलं तर 200 गावं गेल्या वर्षी घेण्यात आली होती. या अभियानाच्या अंतर्गत कामं झाली, परंतु अपुरी झालेली आहेत. कुठलंही गाव पूर्णपणे जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून काम झालेलं असं एकही गाव नाहीये.
आणि यासाठीच प्रचंड प्रमाणामध्ये निधी लागणार आहे. आणि असं असताना यावर्षी अजून 5,000 गावं घेतली आहेत असं सांगण्यात आलंय. गेल्या वर्षीची 5,000 गावं जी आहेत ती पहिले 100% पूर्ण होणं गरजेचं आहे. खरोखर टंचाई मुक्त जर ते झाले तर मग पुढचे 5,000 गावं गेल्याला काही अर्थ आहे. एक तर आपण आधीचे पैसे जे आहेत ते पूर्णतः द्या किंवा यावर्षी अशी फसवी घोषणा जी आहे ती करू नका, हे आपल्या माध्यमातून मला सरकारपर्यंत पोहोचवायचं आहे. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, शेततळ्याच्या बाबतीमध्ये उल्लेख महामहिम राज्यपालांनी इथे केलेला आहे. मागेल त्याला शेततळं ही घोषणा केलेली आहे. 50,000 रुपयेपर्यंत अनुदान द्यायचं ठरवलंय. परंतु अध्यक्ष महोदय आपण सांगा, शेततळ्याला जर प्लास्टिक उपलब्ध करून दिलं नाही, प्लास्टिकच नसेल तर त्या शेततळ्याचा नेमका उपयोग काय होणार आहे? आणि आज शेतकऱ्याची परिस्थिती आहे का स्वतःहून प्लास्टिक टाकण्याची? अनुदानाच्या व्यतिरिक्त शेततळ्याला जे पैसे लागतात ते पैसे उभ्या करण्याची शेतकऱ्याची आज ऐपत आहे का? आणि नाहीये ते आपण देखील समजू शकता. त्यामुळे या घोषणेच्या माध्यमातून देखील खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना फायदा होणार नाहीये. त्यामुळे राज्यपाल महोदयांनी हा जो मुद्दा इथे मांडलेला आहे त्याबद्दल मला ते समाधान निश्चितपणे वाटत नाहीये. याचबरोबर अध्यक्ष महोदय, पाटील साहेब मुद्देच आहेत अध्यक्ष महोदय. मी भाषण करत नाही, मुद्दे फक्त मांडायचा प्रयत्न करतोय. याचबरोबर मालगुजारी तलावांचा उल्लेख झालाय. 1400 दुरुस्त करण्यात आले आहेत सांगितले. 6,800 पैकी आणि 1,00,000 हेक्टर जलसिंचनाला याचा उपयोग होईल सांगण्यात आले. परंतु उस्मानाबाद सारख्या जिल्ह्यात जिथे 1,000 पेक्षा जास्त केटीवर आहे आणि ते जर दुरुस्त केले तर 1,00,000 हेक्टरपेक्षा जास्त सिंचन क्षमता परत निर्माण होणार आहे. याच्या बाबतीत मात्र इथे उल्लेख झालेला नाहीये. उस्मानाबाद आणि यवतमाळ या 2 जिल्ह्यांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आत्महत्या झाल्यात शेतकऱ्यांच्या. त्याचा उल्लेख करून राज्यपालांनी बळीराजा चेतना अभियानाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येण्याच्या बाबतीत उल्लेख केलाय. खरं तर हा उल्लेख सरकारने गेल्या वर्षीच केला होता. प्रत्येक जिल्ह्याला 550 कोटी देऊ असं देखील सांगितलं होतं. त्याचं झालं काय नेमकं? प्रत्यक्षात पैसे उस्मानाबाद आणि यवतमाळला किती दिले? 1,100 कोटी रुपये द्यायचं ठरलं होतं. आता त्याचा उल्लेख 1,200 केलाय. ठीक आहे, व्याजासकट 1,200 झाले म्हणू आपण. परंतु पैसे मिळाले का? कुठली योजना आज कार्यान्वित झालेली आहे याचं उत्तर देखील सरकारने द्यायला हवं. कारण महामहिम राज्यपाल महोदय जेव्हा अभिभाषणामध्ये असा उल्लेख करतात तर त्याच्या मागे सरकारने नेमकं काय केलंय हे देखील उघड होणं गरजेचं आहे. दरवर्षी 30 घोषणा करून उपयुक्त राहणार आहे. अजून 2 मुद्दे आहेत अध्यक्ष महोदय. कृष्णा खोऱ्याच्या हक्काच्या पाण्याच्या बाबतीत देखील या पूर्ण अभिभाषणामध्ये उल्लेख नाहीये. पाण्याची प्रचंड टंचाई आहे. शेतकरी तर अडचणीत आहेच, परंतु प्यायला देखील पाणी नाही. त्यामुळे मराठवाड्याच्या हक्काचं कृष्णा खोऱ्यातलं 23.66 टीएमसी जे पाणी आहे त्यातल्या 7 टीएमसीच्या प्रकल्पांना मान्यता आहे. परंतु भरीव निधी देण्याच्या बाबतीमध्ये या अभिभाषणामध्ये उल्लेख नाहीये. शेवटचा मुद्दा मला मेक इन इंडियाच्या बाबतीतला घ्यायचा आहे. या अभिभाषणामध्ये नेमकं काय म्हटलंय? असं म्हटलंय की परिणामी विदेशी गुंतवणुकीसह एकूण 8,00,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आकर्षित झाली असून, आता माझ्यासारख्याला हे वाचल्यानंतर की ऐकल्यानंतर काय वाटतंय? आकर्षित झाली असूनचा अर्थ काय झाला? 8,00,000 रुपये आपल्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक झाली समजायचं, होणारे समजायचं का नेमकं काय? आणि यामध्ये मराठवाड्यात नेमकं काय येणार आहे? विदर्भ मराठवाड्याच्या बाबतीमध्ये एकत्रित उल्लेख केला जातो, परंतु मराठवाड्यामध्ये नेमकी गुंतवणूक काय होणार आहे? उद्योग कुठल्या गावामध्ये कुठल्या शहरामध्ये येणार आहेत? त्याच्या माध्यमातून किती रोजगार निर्मिती होणार आहे याच्या बाबतीत देखील उत्तरामध्ये सरकारने आम्हाला सांगावं असं आपल्या माध्यमातून मी विनंती करणार आहे. अभिनंदनाच्या ठरावाच्या बाबतीत मी असमर्थता दर्शवतो, कारण आमचं आणि महाराष्ट्राच्या जनतेचं या अभिभाषणामुळे निश्चितच समाधान झालेलं नाहीये. धन्यवाद. सन्माननीय सदस्य